हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल स्कॉलर स्क्वॉडमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसनला सुरुवात केलेली. तर त्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे आपण शिकलेलो. तर त्यासोबतच प्रॅक्टिस सेट 6.1 हा सुद्धा कंप्लीट केलेला. तर या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ टॅक्सेस त्या आणि इन्कम टॅक्स, पॅन कार्ड म्हणजे काय हे शिकणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आहे टाइप्स ऑफ टॅक्सेस. टॅक्स म्हणजे काय? सगळ्यात आधी टॅक्स म्हणजे काय? टॅक्स म्हणजे कर किंवा लगान. ठीक आहे. टॅक्स म्हणजे काय? कर किंवा लगान. म्हणजे एक अमाऊंट जी आहे आपल्याकडे, सपोज आपल्याकडे 4 लाख रुपीज जर आहेत, तर त्या 4 लाख रुपीजवर आपल्याला थोडी अमाऊंट ही गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणून द्यायला लागते. ही कंपल्सरी अमाऊंट द्यायला लागते. तर टाइप्स ऑफ टॅक्सेस. तर यामध्ये फर्स्ट जो टाइप आहे तो म्हणजे डायरेक्ट टॅक्स. टॅक्सेस विच आर डायरेक्टली पेड बाय द टॅक्स पेअर आर कॉल्ड डायरेक्ट टॅक्स. म्हणजे जो टॅक्स पेअर आहे, जर तो डायरेक्टली देत असेल टॅक्स, तर त्याला काय म्हणतात? डायरेक्ट टॅक्स. आता त्याचे एक्झाम्पल कोणते? इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स. आता इन्कम टॅक्स म्हणजे काय? सपोज तुमचे जे फादर आहेत ते अर्निंग आहेत, तर त्यांची जी सॅलरी आहे, सपोज ती 4 लाख किंवा 5 लाख रुपीज आहे, तर त्या अमाऊंटवर त्यांना काहीतरी टॅक्स द्यायला लागतो गव्हर्नमेंटला, ते म्हणजेच इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हा कशाचा प्रकार आहे? डायरेक्ट टॅक्सचा. सेकंड आहे इनडायरेक्ट टॅक्स. सेकंड काय प्रकार आहे? इनडायरेक्ट टॅक्सचा. टॅक्सेस विच आर नॉट पेड डायरेक्टली बाय द टॅक्स पेअर आर कॉल्ड इनडायरेक्ट टॅक्स. जे टॅक्स पेअर आहेत ते टॅक्स डायरेक्टली देत नाहीत, म्हणजे डायरेक्टली देत नाही, त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. आता ह्याचे एक्झाम्पल काय? सर्व्हिस टॅक्स. आता आपण एक सर्व्हिस घेतली, सपोज आपण कुठली तरी एक सर्व्हिस घेतली, तर त्या सर्व्हिसमध्ये आपण जो टॅक्स देतो तो आपण डायरेक्टली देतो का? नाही, म्हणजे त्याला काय म्हणतात? सर्व्हिस टॅक्स. तसंच एक्साइज ड्युटी. ठीक आहे. तसंच सेम एक्झाम्पल आहे एक्साइज ड्युटी. म्हणजे सर्व्हिस टॅक्स आणि एक्साइज ड्युटी हे दोन कशाचे एक्झाम्पल आहेत? इनडायरेक्ट टॅक्सचे. नेक्स्ट आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स. इफ द इन्कम अर्नड इन इंडिया. आपण कोणत्या कंट्रीमध्ये राहतो? इंडियामध्ये, त्यामुळे आपण इंडियाचं धरूया सगळ्यात आधी. बाय अन इंडिव्हिज्युअल, इन्स्टिट्यूट और ऑथराइज्ड इंडस्ट्री exceeds the limits specified under the Income Tax Act. Income tax is levied on it. जर एक इंडिव्हिज्युअल आहे, एक पर्सन आहे किंवा एक इंडस्ट्री आहे, इन्स्टिट्यूट आहे, जर त्यांची जी अमाऊंट आहे, जर ती स्पेसिफिक अमाऊंट दिलेली असते प्रत्येक इन्स्टिट्यूटला, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला, जर त्या अमाऊंटच्या वर इन्क्रीज झालं तर त्यांना जो टॅक्स आहे तो द्यायला लागतो. हे कोणी ठरवलंय? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ठरवलेलं आहे. ठीक आहे. ही झाली इन्कम टॅक्सची डेफिनेशन. त्यानंतर आहे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 which came into force on 1st of April 1962. आता 1st एप्रिल 1962 मध्ये एक ऍक्ट आलेला, इन्कम टॅक्स ऍक्ट म्हणून, तो त्या दिवशी इम्प्लिमेंट झालेला. द ऍक्ट पास्ड एव्हरी इयर बाय द पार्लिमेंट विच मेक्स फायनान्शियल प्रोव्हिजन्स. दरवर्षी फायनान्शियल प्रोव्हिजन्स जे आहे ते इम्प्लिमेंट करत जातात. कोण इम्प्लिमेंट करतं? पार्लिमेंट जे आहे ते इम्प्लिमेंट करतात. आता पार्लिमेंटमध्ये कोण? फायनान्स मिनिस्टर. आपल्या इंडियाचे फायनान्स मिनिस्टर कोण आहेत? आपल्या इंडियाच्या फायनान्स मिनिस्टर कोण आहेत? निर्मला सीतारामन. म्हणजे दरवर्षी त्या जे फायनान्स मिनिस्टर आहे ते दरवर्षी फायनान्शियल प्रोव्हिजन्स जे आहेत, म्हणजे ह्याच्यावर एवढे टॅक्स लागणार, या फूड प्रोडक्टवर एवढे, या गोष्टी एवढे, तर ते ठरवतात. नेक्स्ट आहे एव्हरी इयर समटाइम इन फेब्रुवारी द फायनान्स मिनिस्टर प्रेझेंट्स द बजेट फॉर द नेक्स्ट फायनान्शियल इयर. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात फायनान्शियल मिनिस्टर जे आहेत ते बजेट हे करतात नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी. इट हॅज प्रपोजल्स फॉर द इन्कम टॅक्स रेट्स. वन्स Parliament passes the budget, the proposed rates
बिकम ॲप्लिकेबल इन द फॉलोइंग इयर. म्हणजे एकदा का पार्लिमेंटने ते जे रेट्स आहेत ते इम्प्लिमेंट केले तर त्या वर्षीच ते जे रेट्स आहेत ते इम्प्लिमेंट केले जातात. ते रेट्स जे आहेत ते बदलत नाहीत. पार्लिमेंटली जे रेट्स दिलेले आहेत तेच फिक्स रेट असतात आणि तेच त्या फुल इयरमध्ये वापरात येतात. इन्कम टॅक्स रेट्स आर फिक्स्ड एव्हरी इयर इन द बजेट. बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टर जे बजेट देतात त्या बजेटमध्येच ते रेट्स जे आहेत ते फिक्स असतात, चेंज होत नाहीत. सम इन्कम टॅक्स रिलेटेड टर्म्स. आता आपण काय करूया, इन्कम टॅक्सचे रिलेटेड टर्म्स आहेत ते शिकूया. अँड SEC. Any person liable to pay income tax according to the income tax rules is termed as an SEC. म्हणजे एक जो इंडिव्हिज्युअल आहे तो इन्कम टॅक्स देणार आहे तर त्याला काय म्हणतात, SEC हे म्हणतात. सेकंड आहे फायनान्शियल इयर. द पिरियड ऑफ 1 year during which the taxable income has been earned is called a financial year. ज्या वर्षी जी टॅक्सेबल अमाऊंट जी आहे ती अर्न केलेली आहे त्या वर्षाला काय म्हणतात, फायनान्शियल इयर असं म्हणतात. इन आवर कंट्री ॲट प्रेझेंट द फायनान्शियल इयर इज फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च. आता सध्या प्रेझेंटमध्ये इंडियाचा फायनान्शियल इयर काय आहे, 1 एप्रिल टू 31 मार्च हे फायनान्शियल इयर कन्सिडर केलं जातं. अँड असेसमेंट इयर. The financial year immediately following a particular financial year is called assessment year. म्हणजे फायनान्शियल इयरला बरोबर लागून असणारा इयर त्याला काय म्हणतात, असेसमेंट इयर. जर फायनान्शियल इयर जे आहे ते 2021 असेल तर असेसमेंट इयर 21-22 असणार. ठीक आहे, म्हणजे फायनान्शियल इयरला बरोबर लागून असणारं म्हणजे इयर कोणतं, असेसमेंट इयर. आता जर फायनान्शियल इयर जे आहे ते 26-27 असेल तर असेसमेंट इयर काय असणार, 27-28. ठीक आहे. द टॅक्स पेएबल फॉर द प्रिव्हियस फायनान्शियल इयर इज कॅल्क्युलेटेड ड्युरिंग द करंट इयर. म्हणजे जो आता हा जो प्रेझेंट इयर आहे त्याच्या आधीचा जो इयर होता त्या इयरमध्ये जो पण टॅक्स आपण देणार आहोत तो या वर्षी कॅल्क्युलेट केला जातो. दॅट इज द असेसमेंट इयर. म्हणजे या वर्षीचा जो टॅक्स आहे तो या वर्षी काउंट केला जातो. नेक्स्ट आहे परमनंट अकाउंट नंबर, पॅन. हा जो पॅन कार्ड आहे तो 18 इयर्स वरील इंडिव्हिज्युअल्सला मिळतो. आता तुमच्या पॅरेंट्सकडे हा पॅन कार्ड असेल पण तुमच्याकडे आहे का, नाही, कारण तुम्ही 18 इयर्सच्या खाली आहात. तुमचे पॅरेंट्स 18 इयर्सच्या वरील आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पॅन कार्ड आहे. आता पॅन कार्डचं यूज काय आहे, पॅन कार्ड म्हणजे काय, परमनंट अकाउंट नंबर. अकाउंट नंबर जो परमनंट आहे. ऑन अप्लाइंग फॉर इट, जर आपण पॅन कार्डसाठी अप्लाय केलं, एव्हरी टॅक्स पेयर गेट्स अ युनिक 10 डिजिट अल्फा न्यूमरिक नंबर. ठीक आहे. आता अल्फा न्यूमरिक म्हणजे काय, ज्यात अल्फाबेट्स आणि नंबर दोन्ही आहेत त्याला म्हणतात काय, अल्फा न्यूमरिक. आता परमनंट अकाउंट नंबर जो पण टॅक्स देणार आहे त्या पर्टिक्युलर पर्सनला वेगवेगळा युनिक अल्फा न्यूमरिक नंबर देतात. म्हणजे वेगवेगळे, आता सपोज काही असेल ते AB E1248 असं काही 10 डिजिट जो आहे तो नंबर देतात. प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी युनिक असतो हा नंबर. अल्फा न्यूमरिक नंबर फ्रॉम द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. आता हे जे नंबर आहेत ते कोण देतं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे ते हे नंबर देतं. पॅन. We are required to mention this number in many important documents and financial transactions. आता हा जो पॅन कार्ड नंबर आहे म्हणजे परमनंट अकाउंट नंबर जो आहे तो आपल्याला जर वेगवेगळे डॉक्युमेंट्स काढायचे असतील तर तेव्हा हा जो नंबर आहे तो वापरात येतो. किंवा आपल्याला फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायचे असतील त्यावेळी सुद्धा हा परमनंट अकाउंट नंबर जो आहे तो वापरात येतो. नेक्स्ट आहे कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स.
म्हणजे टोटल इन्कम टॅक्स कसं कम्प्युट होतं. देअर आर 5 मेन हेड्स ऑफ इन्कम. आता इन्कमचे जे 5 हेड्स आहेत, इन्कम कुठनं कुठनं येते. फर्स्ट आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. आता जर तुम्ही जॉबवर जात असतात तर ती जी सॅलरी आहे ती म्हणजे काय, इन्कम म्हणजेच काय, इन्कम फ्रॉम सॅलरी. सेकंड आहे इन्कम फ्रॉम हाऊस ऑर प्रॉपर्टी. जर तुम्ही हाऊस किंवा प्रॉपर्टी विकून जर ती अमाऊंट जी आहे ती जर घेत असाल तर त्याला काय म्हणतात, इन्कम फ्रॉम हाऊस ऑर प्रॉपर्टी. इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. जर तुमचं स्वतःचा एक बिझनेस असेल आणि त्यातनं जी तुम्हाला इन्कम भेटते त्याला काय म्हणतात, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. फोर्थ आहे इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. हे सुद्धा जर तुम्हाला कॅपिटल मिळत असेल तर त्याला काय म्हणतात, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. फिफ्थ आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. जे राहिलेले जे सोर्सेस आहेत ते यामध्ये कन्सिडर केले जातात. आता हे 5 जे मेन पॉइंट्स आहेत ते सांगतात की आपल्याला इन्कम कुठनं कुठनं मिळते. नेक्स्ट आहे, हा आहे चार्ट. हा जो चार्ट आहे तो एक्झाम्पल सॉल्व करायला खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला IMP करून ठेवा. ठीक आहे. आता इंडिव्हिज्युअल्स, इथे काय दिले, इंडिव्हिज्युअल्स त्यांची एज काय आहे, 60 इयर्स अप टू द एज ऑफ 60 इयर्स, म्हणजे 60 वर्ष आणि 60 वर्षाखालील यांच्यासाठी हा चार्ट आहे. आता जर तुमची जी इन्कम आहे जर ती 2,50,000 रुपीज पर्यंत जर असेल आणि तुमचं जे वय आहे ते 60च्या खाली असेल आणि 2,50,000 जर तुमची इन्कम असेल तर इन्कम टॅक्स धरला जात नाही. इन्कम टॅक्स धरला जात नाही. एज्युकेशन सेस, सेस म्हणजेच काय, टॅक्स. ठीक आहे. एज्युकेशन टॅक्स सुद्धा धरला जात नाही आणि सेकंडरी आणि हायर एज्युकेशन टॅक्स सुद्धा धरला जात नाही. आता तुमची एज 60च्या खाली आहे किंवा 60 पर्यंत आहे आणि तुमची इन्कम जर 2,50,000 मध्ये 1 रुपया जरी वाढला तर टॅक्स धरला जातो. म्हणजेच 2,50,001 रुपीज टू 5 लाख रुपीज जर तुमची एवढी इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स द्यायला किती लागतो, 5%. मिनिमम 5% हा जो टॅक्स आहे तो द्यायलाच लागतो. एज्युकेशन टॅक्स किती द्यायला लागतो, 2% ऑफ इन्कम टॅक्स. एज्युकेशन टॅक्स किती, इन्कम टॅक्सचा 2% म्हणजेच एज्युकेशन टॅक्स द्यायला लागतो. आणि सेकंडरी आणि हायर एज्युकेशन टॅक्स किती द्यायला लागतो, 1% ऑफ इन्कम टॅक्स. ठीक आहे. 1% ऑफ इन्कम टॅक्स हा सेकंडरी आणि हायर एज्युकेशन टॅक्स द्यायला लागतो. जर 5 लाख रुपीज मध्ये पण तुमचा 1 रुपया वाढला तर 5,01 रुपीज टू 10 लाख रुपीज जर तुमची एवढी इन्कम असेल आणि तुमची जी एज आहे ती 60 पर्यंत असेल किंवा 60च्या खाली असेल तर तुम्हाला 12,500 रुपीज द्यायला लागतात प्लस 20% द्यायला लागतात. तुम्हाला एवढा इन्कम टॅक्स जो आहे तो द्यायला लागतो. एज्युकेशन टॅक्स किती द्यायला लागतो, 2% ऑफ इन्कम टॅक्स. इथे सुद्धा सेम आहे. एज्युकेशन टॅक्स किती द्यायला लागतो, इन्कम टॅक्सचा 2%. आणि सेकंडरी आणि हायर एज्युकेशन टॅक्स किती लागतो, 1% ऑफ इन्कम टॅक्स. आता जर तुमची इन्कम जी आहे मोर दॅन 10 लॅक्स असेल तर तुम्हाला टॅक्स किती द्यायला लागतो, 1,12,500 रुपीज प्लस 30%. एवढा इन्कम टॅक्स जो आहे, फक्त इन्कम टॅक्सच तुम्हाला एवढा द्यायचा आहे. प्लस एज्युकेशन टॅक्स किती द्यायचा, 2%. इन्कम टॅक्सचा 2% एज्युकेशन टॅक्स द्यायचा आणि सेकंडरी आणि हायर एज्युकेशन टॅक्स किती द्यायचा, 1% ऑफ इन्कम टॅक्स. आता आधीचा जो चार्ट होता तो 60 इयर्सच्या खाली आणि 60 एज पर्यंत ह्याच्यापर्यंत होता. आता आहे सिनियर सिटीजन्स. सिनियर सिटीजन्स म्हणजे काय, 60 टू 80 एज ग्रुप मधले, 60 टू 80 एज ग्रुप मधले. आता जर तुमची इन्कम जी आहे आधी काय होती, 2,50,000 पर्यंत जी आहे जर तुमची इन्कम असली तर नील धरत होते म्हणजे टॅक्स द्यायचा नाही. पण 60 टू 80 इयर्स एज ग्रुप मध्ये टॅक्सची अमाऊंट काय आहे, 3 लाख रुपीज अमाऊंट आहे. अप टू 3 लाख रुपीज जर तुमची जी इन्कम आहे असली तर इन्कम टॅक्स काय धरतात, नील धरतात. राहिलेले दोन जे आहेत एज्युकेशन टॅक्स अँड हायर एज्युकेशन अँड सेकंडरी एज्युकेशन ते जे टॅक्स आहे ते सुद्धा नील धरले जातात.
आता जर 3 लाख रुपीज मध्ये 1 रुपया अजून वाढला, 3 लाख अँड 1 to 5 लाख रुपीज जर तुमची एवढी इन्कम असली तर तुम्हाला इन्कम टॅक्स किती द्यायला लागतो? 5%, 5% इन्कम टॅक्स द्यायला लागतो. एज्युकेशन टॅक्स किती द्यायला लागतो? 2% ऑफ इन्कम टॅक्स हा द्यायला लागतो. सेकंडरी आणि हायर एज्युकेशन टॅक्स किती द्यायला लागतो? 1% ऑफ इन्कम टॅक्स एवढा द्यायला लागतो. जर तुमची जी इन्कम आहे 5 लाख अँड 1 रुपीज टू 10 लाख रुपीज पर्यंत जर असेल तर तुम्हाला टॅक्स किती द्यायला लागतो? 10,000 रुपीज प्लस 20% एवढा टॅक्स द्यायचा, इन्कम टॅक्स. आणि एज्युकेशन टॅक्स किती द्यायला लागतो? इन्कम टॅक्स जे आहे त्याचे 2%. सेम तसंच सेकंडरी आणि हायर एज्युकेशनसाठी ते किती द्यायला लागतात? 1% ऑफ इन्कम टॅक्स. आता जर तुमची जी इन्कम आहे मोर दॅन 10 लाख रुपीज असली, जर तुमची जी इन्कम आहे मोर दॅन 10 लाख रुपीज असली तर तुम्हाला 1,10,000 रुपीज प्लस 30% एवढा जे इन्कम टॅक्स आहे ते द्यायला लागतं. आता एज्युकेशन सेस किती आहे? 2% ऑफ इन्कम टॅक्स, म्हणजे इन्कम टॅक्सचा 2% हा एज्युकेशन टॅक्सला द्यायचा. आणि हायर अँड सेकंडरी एज्युकेशन टॅक्स किती? 1% ऑफ इन्कम टॅक्स. हे झालं सिनियर सिटीजनसाठी. नेक्स्ट आहे सुपर सिनियर सिटीजन्स, म्हणजे 80 इयर्सच्या वरील. सिनियर सिटीजन्स म्हणजे काय? 60 to 80 इयर ऑफ एज ग्रुप. पण सुपर सिनियर सिटीजन्स म्हणजे काय? 80 इयर्सच्या वरील, 80, 90, 94 किती. ठीक आहे. आता इथे सगळ्यात आधी 60 इयर्सचा जो एज ग्रुप होता आणि त्याच्या खाली त्याला अमाऊंट काय होती? 2,50,000 ला नो टॅक्स आहे. अप टू नाही 60 to 80 या एज ग्रुपला किती अमाऊंट आहे? 3 लाख रुपीज आहे. आता सुपर सिनियर सिटीजनसाठी अमाऊंट काय आहे? 5 लाख रुपीज. जर तुमची इन्कम 5 लाख रुपीज जर असली तर इन्कम टॅक्स काय असतो? नील, इन्कम टॅक्स द्यायला लागत नाही. सेम तसंच एज्युकेशन टॅक्स आणि हायर सेकंडरी आणि हायर अँड सेकंडरी एज्युकेशनसाठी. आता जर 5 लाख अँड 1 रुपीज टू 10 लाख रुपीज जर तुमची इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्स किती द्यायला लागतो? 20%. आता सपोज तुमची जी इन्कम आहे ती 10 लाख रुपीज आहे आणि तुमची जी एज आहे ती समजा 90 आहे सपोज, तर तुम्हाला टॅक्स किती द्यायला लागणार? 20%. ठीक आहे. एज्युकेशन सेस किती आहे? 2% ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सचा 2% काय द्यायला लागणार? एज्युकेशन सेस. तसंच हायर अँड सेकंडरी एज्युकेशनसाठी तर तो किती आहे? 1% ऑफ इन्कम टॅक्स. आता जर तुमची जी सॅलरी आहे मोर दॅन 10 लाख रुपीज असली, मोर दॅन 10 लाख रुपीज जर असली तर तुम्हाला इन्कम टॅक्स किती द्यायला लागणार? 1 लाख रुपीज प्लस 30%. 1 लाख रुपीज प्लस 30% हा एवढा इन्कम टॅक्स जो आहे तो आपल्याला द्यायला लागणार. एज्युकेशन सेस किती द्यायला लागणार? 2% ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सचा 2% हा द्यायला लागणार. आणि सेम तसंच हायर अँड सेकंडरी एज्युकेशन टॅक्ससाठी तो किती आहे? 1% ऑफ इन्कम टॅक्स. लक्षात काय ठेवायचं? जर 60 इयर्स एज ग्रुप आहे किंवा 60च्या खाली आणि इन्कम जी आहे ती 2,50,000 आहे तर नो टॅक्स, टॅक्स द्यायचा नाही. जर 2,50,000च्या वर गेलं तर टॅक्स हा द्यायला लागतो. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 6.2 ला. आता इथे फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ऑब्झर्व द टेबल गिवन बिलो, चेक अँड डिसाइड whether the individuals have to pay income tax. हे जे 5 इंडिव्हिज्युअल्सची नावं दिलेली आहेत त्यांची एज ग्रुप दिलेली आहे आणि त्यांची इन्कम जी आहे ती दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला हा जो बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला डिसाइड करायचं आहे की ते टॅक्स पे करणार की नाही करणार. आता फर्स्ट आहे मिस निकिता. त्यांची एज काय आहे? 27 एज आहे निकितांची. त्यांची इन्कम काय आहे? 2,34,000. 2,34,000 ही 2,50,000 पेक्षा कमी आहे, त्यामुळे नो टॅक्स, यांना टॅक्स द्यायला लागणार नाही. ठीक आहे. निकिता यांना टॅक्स द्यायला लागणार का? नाही. नेक्स्ट आहेत मिस्टर कुलकर्णी.
त्यांची एज आहे 36. त्यांची एज काय आहे? 36 आहे. आता इथे त्यांची इन्कम किती दिलेली आहे? 3,27,000. आता रूल काय आहे? एज 60च्या खाली किंवा 60 पर्यंत 2,50,000च्या वर 1 रुपया जरी गेला तर इन्कम टॅक्स द्यायला लागतो. आता ही तर 3,27,000 आहे, म्हणजे इन्कम टॅक्स तर द्यायला लागणारच. म्हणजे इथे काय येणार? पे टॅक्स. ठीक आहे. नंतर आहे थर्ड आहेत मिस मेहता. ह्यांची एज आहे 44. इन्कम आहे 5,82,000. सेम तसं 60च्या एजच्या खाली ह्यांची किती आहे? 44 एज आहे. इन्कम किती असायला लागतं? 2,50,000. पण ह्यांची इन्कम काय आहे? 5,82,000. म्हणजे खूप वरती इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे ह्यांना सुद्धा टॅक्स पे करायला लागणार आहे. नेक्स्ट आहेत मिस्टर बजाज. ह्यांची एज आहे 64. ह्यांची एज काय आहे? 64. आता हे कोणत्या ह्याच्यात येतात? सिनियर सिटीजन्स मध्ये येतात हे. ठीक आहे. 60 to 80 एज ग्रुप मधले. आता यांची इन्कम काय आहे? 8,40,000. आता सिनियर सिटीजनसाठी 3 लाख रुपीज ही जी अमाऊंट आहे त्यासाठी नो टॅक्स आहे. पण ह्यांची जी इन्कम आहे ती काय आहे? 8,40,000 ही इन्कम आहे. म्हणजे 3 लाख पेक्षा जास्त आहे, म्हणजे ह्यांना टॅक्स द्यायला लागणार. सेम इथे पे टॅक्स. लास्ट आहेत मिस्टर डेसिल्वा. त्यांची एज आहे 81. त्यांची एज काय? 81. म्हणजे हे कोणते येणार? सुपर सिनियर सिटीजन्स मध्ये येणार. 80 अबव द एज ऑफ 80. आता ह्यांची इन्कम काय आहे? 4,50,000. आता सुपर सिनियर सिटीजन्स जे आहेत त्यांना 5 लाख रुपीज हे जे अमाऊंट आहे त्यासाठी नो टॅक्स आहे. आता ह्यांची इन्कम आहे 4,50,000. म्हणजे 5 लाख पेक्षा कमी आहे, म्हणजे ह्यांना टॅक्स द्यायला लागणार का? नाही. नो टॅक्स. ठीक आहे. ते फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. फर्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. तर नेक्स्ट आहे एक वर्ड प्रॉब्लेम. मिस्टर करतार सिंग, एज 48 इयर्स. त्यांची एज काय आहे? 48 इयर्स आहे. वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी. हिज मंथली इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ अलाउन्सेस इज ₹42,000. आता त्यांची मंथली इन्कम काय दिलेली आहे? 42,000 मंथली इन्कम दिलेली आहे. आणि एव्हरी मंथ ही कॉन्ट्रीब्युट्स ₹300 टू GPF. He has also bought ₹50,000 worth of NSC National Savings Certificate and donated ₹12,000 to PM's Relief Fund. Compute the income tax. आता यांची मंथली इन्कम काय आहे? 42,000. त्यांनी 3,000 कॉन्ट्रीब्युट केले GPF मध्ये. 15,000 वर्थ ऑफ NSC म्हणजे काय? नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. आणि डोनेट किती केलेले आहेत? 12,000 PM फंड मध्ये डोनेट केलेले आहेत. आता आपल्याला ह्यांची इन्कम टॅक्स ही काढायची आहे. मिस्टर करतार सिंग मंथली इन्कम काय दिलेली आहे? 42,000. मंथली इन्कम काय दिलेली आहे? 42,000. आता ॲन्युअल इन्कम काय येणार? ॲन्युअल इन्कम इज इक्वल टू 42,000 इंटू 12. कारण एका वर्षात किती महिने असतात? 12 महिने. म्हणजे 42,000 इंटू 12. 42,000 इंटू 12 ह्याचा आन्सर काय येतं? 5,04,000. ठीक आहे. 5,04,000 हे येतं. आता नो टॅक्सची अमाऊंट काय? ह्यांची एज 48 आहे, म्हणजे 60 इयर्सच्या खाली या एज ग्रुपमध्ये येतात. आता त्या एज ग्रुपला अमाऊंट काय दिलेली आहे? 2,50,000.
नो टॅक्सची अमाऊंट काय आहे 2,50,000. आता यानंतर त्यांनी इन्व्हेस्ट कशाला केलं, आता त्यांनी 3,000 रुपीज दिलेली आहेत GPF साठी. GPF पर मंथ त्यांनी किती रुपीज दिलेले आहेत 3,000. म्हणजे पर इयर किती देतात 3,000 इंटू 12. 3,000 इंटू 12 किती येतं 36,000. ठीक आहे. 15,000 NSC मध्ये टाकले. NSC इज इक्वल टू 15,000. ठीक आहे. आणि 12,000 PM फंड मध्ये टाकले. PM फंड 12,000. ठीक आहे. त्यांनी PM फंड मध्ये 12,000 रुपीज टाकले. आता यांची टोटल डिडक्शन किती येणार, टोटल डिडक्शन इज इक्वल टू, आता या सगळ्यांचे ॲडिशन म्हणजे हे GPF, NSC आणि PM फंड ह्याचे ॲडिशन करूया. म्हणजे काय 36,000 प्लस 12,000 प्लस 15,000. आन्सर काय आहे 63,000. म्हणजे त्यांचं टोटल डिडक्शन किती झालेलं आहे 63,000 हे झालेलं आहे टोटल डिडक्शन. आता अमाऊंट लेफ्ट, आता अमाऊंट किती राहिलेली आहे त्यांच्याकडे, टोटल अमाऊंट लेफ्ट 5 लाख. त्यांची टोटल आधीची अमाऊंट काय होती 5,40,000, सॉरी 5,04,000 मायनस 63,000. ह्याचा आन्सर काय येतो 4,41,000. त्यांच्याकडे किती अमाऊंट राहिलेली आहे 4,41,000 ही अमाऊंट राहिलेली आहे. आता टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल अमाऊंट इक्वल टू 4,41,000 आणि जी अमाऊंट आहे ज्याला नो टॅक्स आहे ती काय आहे 2,50,000. यातनं आपण सबस्ट्रॅक्ट करूया. आन्सर काय भेटतं आपल्याला 2,11,000 हे आन्सर भेटतं. सॉरी 1,91,000 हे आपल्याला आन्सर मिळतं. म्हणजे याची टॅक्सेबल अमाऊंट किती आहे 1,91,000. आता इन्कम टॅक्स आपल्याला काउंट करायचा आहे. देअरफॉर इन्कम टॅक्स इज इक्वल टू, आता इथे इन्कम टॅक्स किती लागणार 5%. ठीक आहे. आता इन्कम टॅक्स टोटल अमाऊंट काय आहे 1,91,000 मल्टिप्लाइड बाय 5/100. ठीक आहे. आता आपण हे सॉल्व करूया. ही आपण इक्वेशन सॉल्व केली तर आपल्याला आन्सर काय भेटलं 1,910 मल्टिप्लाइड बाय 5 काय येतं 9,550. म्हणजे आपल्याला इन्कम टॅक्स काय भेटलं 9,550 हे आपल्याला इन्कम टॅक्स भेटलेला आहे. त्यानंतर एज्युकेशन सेस. सेस म्हणजेच काय टॅक्स इज इक्वल टू, आता ह्याच्या एज्युकेशन टॅक्स किती लागणार 2% ऑफ इन्कम टॅक्स, 2% ऑफ इन्कम टॅक्स विच इज इक्वल टू 2/100 मल्टिप्लाइड बाय इन्कम टॅक्स काय होती 9,550. 9,550 हा 0 गेला, हा 0 गेला. 2 इंटू 955 डिवायडेड बाय 10 ह्याचा आन्सर काय येतं 191. ठीक आहे.
191 म्हणजे एज्युकेशन सेस काय येणार 191 रुपीज. तसंच सेम हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस आता ह्याची व्हॅल्यू काय 1% ऑफ इन्कम टॅक्स. 1% ऑफ इन्कम टॅक्स काय आहे हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस. आता 1/100 मल्टिप्लाइड बाय 9550 ह्याची व्हॅल्यू काय येते 95.5. म्हणजे आपल्याला हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस ह्याची व्हॅल्यू काय भेटली 95.5 रुपीज. ठीक आहे. आता आपल्याला टोटल टॅक्स टू बी पेड. आता जे करतार सिंग आहेत त्यांना टोटल टॅक्स किती पे करायचा आहे. टोटल टॅक्स टू बी पेड इज इक्वल टू इन्कम टॅक्स प्लस एज्युकेशन सेस प्लस हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस. ठीक आहे. या सगळ्यांची ऍडिशन जर आपण केली तर आपल्याला काय भेटतं टोटल टॅक्स त्यांना किती द्यायचे आहे ही अमाऊंट भेटते. आता इन्कम टॅक्स आहे 9550 रुपीज, एज्युकेशन सेस आहे 191 आणि हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस आहे 95.5 रुपीज. ऍडिशन करूया आपण 9550 191 आणि 95.5. आपल्याला आन्सर काय भेटतो 9836.5. ठीक आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय भेटली 9836.5. म्हणजे त्यांना टोटल टॅक्स किती द्यायचा आहे 9836.5. सेकंड क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या. तर या रीतीने आपला फायनान्शियल प्लॅनिंग जो आहे तो लेसन संपलेला आहे. जर तुम्हाला मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट फॉर युअर फायनल एक्झाम्स. थँक्यू.